सर्वांना नमस्कार. अर्जुन मयूरी लव्ह स्टोरीतील कालच्या भागातील राहुल आणि कोमलच्या प्रेमाचा रंग खूप आवडला ना सगळ्यांना? तुमच्या कमेंट्स वाचून तुम्हाला तो नक्कीच आवडला आहे असं मला कळलं आहे. तर आता वळूया तन्वी अर्जुनकडे. आता अर्जुन उठला. सकाळचे 11 वाजले होते. तन्वी मात्र उठून गेली होती केव्हाचीच आणि त्यानं तिला हाक मारली. तन्वी आणि ती घाबरली कारण ती किचनमध्ये होती आणि तो ओरडणार म्हणून लगेच गॅस बंद करून पळतच बेडरूममध्ये गेली आणि त्याला म्हणाली, अरे तू का उठला? झोप ना अजून थोडा वेळ, कंटाळला असशील ना? आणि अर्जुनने काहीही न बोलता तिच्यासमोर दोन्ही हात पसरले आणि तिला इशारा केला जवळ येण्याचा. मग ती हसतच त्याच्या मिठीत शिरली आणि तो तिला हळूच म्हणाला, आता गेला माझा कंटाळा. मग ती नुसती हसली. मग तो म्हणाला, खूप मिस करत होतीस ना तू मला? आणि ती गप्प झाली. आणि मग तो म्हणाला, सांग ना, खरंच इतकं मिस करत होती तू? आणि ती हसून हळूच म्हणाली, सगळं माहीत आहे ना तुला? आणि तो म्हणाला, हो माहीत आहे सगळं, तरीही तुझ्या तोंडून मला ते ऐकायचं आहे. सांग ना तनू, काय इतकी मिस करत होतीस? आता तो त्याची मिठी आणखीन घट्ट करत होता आणि त्याच्या मिठीने ती खूप शहारली. मग हळूच बारीक आवाजात म्हणाली, अर्जुन, मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. तुझ्याशिवाय मी अपूर्ण आहे रे. तू एकही क्षण माझ्या डोळ्यासमोरून दूर गेलेला नाही आवडत मला. आणि ते ऐकून अर्जुनला किती सुकून मिळत होता हे शब्दात सांगता येणार नव्हतं. ते फक्त फील करू वाटत होतं त्याला. तो तिचा शब्द हृदयाचे कान करून ऐकत होता. तिच्या भावना, तिची उत्कटता तो फील करत होता. आणि तिच्या केसावर किस करत तो फक्त इतकंच म्हणाला, आय लव्ह यू तनू. आता मीही तुला सोडून कधीच नाही जाणार. आता आजच तुझ्या पासपोर्टचं काम करून घेऊया. तुला सांगितलं होतं पण तूच हवी होतीस म्हणून मग म्हटलं मी आल्यावर जाऊया. आणि ती म्हणाली, ओके. आता त्याचा मूड चांगला होता. तिच्या मनात आलं की त्याला विचारावं का त्या फोटोबद्दल, त्याच्या फॅमिलीबद्दल. पण पुन्हा ती गप्प बसली कारण हे ऐकून त्याचा मूड कसा होईल काय माहीत. पुन्हा ती घाबरली आणि विचारात पडली. दुसरी एखादी योग्य वेळ पाहून मग त्याला विचारावं अशी ती मनात म्हणाली. आणि ती अशी अचानक गप्प झाली हे पाहून त्यानं तिच्या मानेवर किस करत तिला विचारलं, काय गं, कसला विचार करतेस इतका? मी आलोय ना आता धावत पळत तुझ्यासाठी इतक्या दूरवरून, आणि तू माझा सोडून दुसऱ्या कोणाचा तरी विचार करतेस? आणि ती म्हणाली, अरे हो, तू परवा येणार होतास ना, मग आज कसं काय आलास? आणि तो तिच्या कमरेत हात घालून हळूच फार मादक आवाजात म्हणाला, काल तू मला एक मॅजिक दाखवलं ना, तेच मॅजिक मला इथं खेचून घेऊन आलं. आणि आता त्याचं ते मादक आवाजातलं बोलणं ऐकून ती लाजली. तो तिच्या बोल्ड लुकबद्दल बोलत होता हे तिला कळलं आणि तो म्हणाला, तनू. ती नुसतीच हुंकारली. मग तो पुढे म्हणाला, आता मी आलोय ना, आता ते मला प्रत्यक्ष पाहायचं आहे, समोरासमोर, पुन्हा एकदा. तशीच त्याच कोटात, लाईव्ह. आणि ती लाजून हसून त्याची मिठी सोडवत म्हणाली, नो नो अर्जुन, नाव आय कांट डू धिस अगेन. नाही अर्जुन, आता मी ते पुन्हा नाही करणार. मग तो म्हणाला, मग काल का केलंस? आधी तर नाही नाही म्हणत होतीस ना तू? आणि ती लाजून गप्प खाली मान घालून बसली. तो अजूनही बेडवरच होता, उघडा, आणि तिलाही त्यानं बेडवर बसवली होती त्याच्या पुढे. आणि ती विषय टाळत म्हणाली, आधी सांग ना, तू कसा आलास लवकर? आणि तो म्हणाला, तुझा फोन आला आणि कॉन्फरन्स संपण्याची अनाऊन्समेंट झाली आणि उरलेले 2 दिवस अजून पार्टी, डान्स, एन्जॉय वगैरे आहे. आणि ती त्याच्या विशाल गोऱ्या भारदस्त उघड्या छातीवर तिच्या बोटाने रेग मारत म्हणाली, मग तू का नाही थांबलास पार्टी करण्यासाठी? आणि अर्जुन म्हणाला, थांबलो असतो, पण माझ्या स्वीट हार्टचे अश्रू मला पार्टी एन्जॉय करू देतील का? सतत तुझा हिरमुसलेला चेहरा माझ्या डोळ्यासमोर येत होता. कधी एकदा तुला येऊन भेटतोय असं झालं होतं मला. मीही नाही राहू शकत तुझ्याशिवाय. आय एम इनकम्प्लीट विदाउट यू बेबी. तू माझा श्वास आहेस. तू नसशील तर मी जगू नाही शकणार. मी मरून जाईन. आणि तिने त्याच्या तोंडावर हात ठेवला आणि म्हणाली, असं का बोलतोस? मग मला भीती वाटते. आणि तो तिच्या तोंडावर ठेवलेल्या हाताला किस करत म्हणाला, आय लव्ह यू सो मच स्वीटहार्ट. पण आता तू खुश आहेस ना? आणि ती मान हलवून म्हणाली, हो. मग काहीतरी आठवत म्हणाली, पण अर्जुन, माझी साडी आणलीस ना तू? आणि अर्जुन काहीतरी विसरल्यासारखं डोक्यावर हात मारत म्हणाला, ओ माय गॉड, सॉरी डार्लिंग, व्हेरी व्हेरी सॉरी. पण तुझी साडी तिथेच राहिली. आणि तन्वी थोडीशी आश्चर्याने ओरडत म्हणाली, विसरली? अशी कशी विसरली? हाऊ कुड यू डू धिस अर्जुन? तू असं कसं करू शकतोस? ती माझी खूप फेवरेट साडी होती ना?
आणि अर्जुन म्हणाला, त्यात काय एवढं, सेम टू सेम अशा 1000 साड्या घेऊन देईन मी तुला. आणि ती आणखीनच रडक्या आवाजात म्हणाली, 1000 साड्या घेऊन काय करू मी अर्जुन, ती साडी खूप खास स्पेशल होती रे माझ्यासाठी. आणि अर्जुन मुद्दाम हसू दाबत म्हणाला, असं काय इतकं खास होतं ग त्यात, मला तरी सांग. आणि बोलता बोलता ती म्हणून गेली, अरे आपला पहिला रोमॅन्स आणि पहिलं मिलन त्याच तर साडीवर झालं होतं ना. आणि अर्जुन खूप हसायला लागला आणि म्हणाला, हो का, माझ्या तर काहीच नाही लक्षात. आणि ती चिडक्या सुरात म्हणाली, असं कसं लक्षात नाही तुझ्या, तुझं लक्ष कुठं असतं. आणि अर्जुन पुन्हा तिच्या पाठीवर किस करत हळूच म्हणाला, माझं सगळं लक्ष तुझ्यावर असतं, तू काय घातलंय की नाही काय घातलं याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो मला. आणि त्याच्या किसने ती शहारली आणि म्हणाली, इतकं काय पाहत असतोस माझ्यात की तुझं दुसरं कुठेच लक्ष नसतं. आणि अर्जुन म्हणाला, ते असं नाही सांगता येणार, थांब प्रॅक्टिकली करून दाखवतो. आणि तो तिचा ड्रेस काढू लागला आणि ती त्याच्या हातावर एक फटका मारत म्हणाली, गप्प बस हा अर्जुन, आता त्या दिवशीसारखं नको करूस, मला कंटाळा येईल, इतका रोमॅन्टिक नको होऊ तू. मग अर्जुन म्हणाला, तुला कसा काय कंटाळा येतो ग, आणि कंटाळाच करायचा होता तर काय इतकी बेचैन होत होती आणि मलाही बेचैन करून टाकत होतीस. मी चांगला पार्टी एन्जॉय करत बसलो असतो ना. आणि ती म्हणाली, कंटाळा म्हणजे असं नाही पण. आणि ती गप्प झाली, कारण आता तिला काही बोलताच येईना. आता पण बिन नाही, नो मोर आर्ग्युमेंट असं म्हणून त्यानं तिला तशीच उचलून त्याच्या मांडीवर बसवली. तसे तिने आश्चर्याने मोठे डोळे केले आणि तोंडाचा आवाजला आणि मनात म्हणाली, झाले पुन्हा अर्जुन सर चालू. आणि तो म्हणाला, आता इतक्या दिवसाचा दुरावा कसा कमी करायचा ते तूच सांग. आधीच मी तुला सांगितलं होतं की तू माझं खूप फिजिकली नुकसान केलं आहेस आणि आता तू ते ओव्हरटाईम करून भरून काढायचं आहेस. आणि मग ती हसली आणि पुन्हा विषयांतर करून म्हणाली, आधी तू मला सांग की तू माझी साडी का विसरलास. मग अर्जुन सिरियस फेस करून म्हणाला, मी हे विसरेन का बेबी, आय नो. आपली प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी खूप अविस्मरणीय असणार आहे, पण मी खरंच तुझी साडी तू म्हणालीस तशी तिला नेसवली आणि तूच आहेस असं समजून रात्रभर तिच्यासोबत रोमॅन्स केला. आणि तन्वी खूप थक्क होऊन म्हणाली, काय, तू माझी साडी दुसऱ्या कोणाला तरी नेसवली, कोणाला कोणाला नेसवली सांग अर्जुन. आणि अर्जुन म्हणाला, तू म्हणाली होती ना तिलाच नेसवली. आणि तोंडातून पाणी काढत म्हणाला, अँड डोंट आस्क मी तन्वी, शी लुक व्हेरी व्हेरी हॉट अँड सेक्सी. तुला काय सांगू अगं तन्वी, काय सेक्सी आणि हॉट दिसत होती ती, तुझ्यापेक्षाही जास्त. आणि मग तर तन्वी आणखीनच चिडून त्याला फटका मारत म्हणाली, यू रास्कल, सांग लवकर कुणाला तू नेसवली साडी. आणि तो मार अडवत खूप हसत म्हणाला, अगं पालीला. आणि हे ऐकून ई म्हणून ती तोंड लपवून बसली आणि अर्जुनला म्हणाली, यू डिझर्व इट, तुला ती जास्त बायको म्हणून शोभते, मग आताही घे ना तिलाच मांडीवर, सोड मला. आणि ती जायला निघाली आणि त्यानं पुन्हा तिला खेचून घेत त्याच्या मांडीवर बसवली आणि म्हणाला, माय हॉट बेबी डॉल, यू अँग्री ऑन मी, तुला राग आला का माझा, पण आता माझ्या या हॉट सीटवर तू जास्त शोभून दिसतेस. आणि ती पुन्हा लाजली. मग तो म्हणाला, तुझ्यापेक्षा जास्त मेमरी माझ्या अडकलेत त्या साडीत, मी कशी विसरेन, असं म्हणून डीप किस केला तिला. आणि तन्वी खूप खूप लाजली. मग जरा वेळ असाच एकमेकांच्या मिठीत गेला. मग तोही उठला, फ्रेश होऊन नाश्ता केला आणि नाश्ता खाऊन त्यानं ओळखलं की तो तिनेच बनवलेला आहे. आणि काहीही न बोलता फक्त तिच्याकडे पाहून गालात हसला. या गोड नाश्त्यासोबत तिचं प्रेमसुद्धा त्याच्या पोटात जात होतं. आणि मग तो स्टडीमध्ये गेला आणि स्टडी रूमचा बदललेला लुक पाहून थक्क झाला. आणि तिला हाक मारून म्हणाला, हे काय आहे तनू, हे सगळं तू केलंस. आणि ती हो म्हणाली. मग काय करू, तू नसताना काही कामच नव्हतं. आणि तो आता ओरडेल म्हणून ती खाली मान घालून बसली. पण तो हसत म्हणाला, खूप छान आणि फ्रेश वाटतं आहे गं, तुझा चॉईस छान आहे हां. आणि ती म्हणाली, मग आता तुला चॉईस केला म्हणजे असणारच ना माझा चॉईस छान, पण तुझा चॉईस म्हणावा इतका चांगला नाही. आणि तो म्हणाला, का, असं का म्हणतेस. आणि ती म्हणाली, अरे तुला खूप भयानक बायको मिळाली ना, तूच म्हणत होता की त्या दिवशी. आणि तो म्हणाला, पण आता नाही तसं वाटत मला, जेव्हापासून तुला माझ्या पोटात पाहिलं तेव्हापासून. आणि ती तोंडनी हातात तोंड लपवून गोड गोड लाजली. मग तो म्हणाला, तन्वी तू हे पण साफ केलंस ना, दारूच्या कपाटाकडे बघत तो म्हणाला. आणि ती सहज म्हणाली, हो. मग अर्जुन म्हणाला, तरीच म्हटलं की तुला काय झालं होतं त्या दिवशी, जी इतकी बोल्ड वागत होती तू.
तू नक्कीच 2-4 पेग मारले असतील हो ना. त्याशिवाय तू अशी नाही करायची. आणि ती खूप हसून लाजत म्हणाली, गप्प बस हा अर्जुन, मी असं काहीही केलं नाही. असं म्हणजे कसं? तू ते केलंस आणि मी ते पाहिलं, अगदी सगळं, इन डिटेल. असं तो त्याचे ओठ तिच्या कानाजवळ नेऊन हळूच म्हणाला आणि ती खूप खूप संकोचून तिथून पळून गेली. ओ माय हॉट बेबी डॉल म्हणून अर्जुनसुद्धा खूप हसला, अगदी दिलखुलास. आता दुपारी दोघेही तिच्या पासपोर्टचं काम करून थोडी शॉपिंग करत होते. तिनं त्याच्यासाठी एक कॉफीचा मग घेतला, सुंदर फ्लॉवरची डिझाईन असलेला. तो मात्र मोबाईलमध्ये बघत बघत तिच्यासोबत चालत होता. आणि अचानक त्याला एका मुलीची धडक बसली. अर्जुनचा मोबाईल पडता पडता त्या मुलीनेच पकडला आणि त्याला थोडा राग आला. व्हॉट नॉनसेन्स असं म्हणून त्यानं तिला पाहिलं आणि ती खूप नम्रपणे त्याला म्हणाली, आय एम सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. अर्जुनने तिच्या डोळ्यात पाहिलं तसा तो थोडा शांत झाला. तो तिला काहीतरी विचारणार इतक्यात ती गेलीसुद्धा. आणि अर्जुनला तिचे डोळे आणि डोळ्यातील निष्पाप निरागस भाव कमालीचे ओळखीचे वाटले. ते डोळे त्यानं कुठेतरी पाहिले होते, पण कुठे हे त्याला आता आठवत नव्हतं. आणि त्याच्या माहितीप्रमाणे आणि स्वभावाप्रमाणे तो कोणत्याही मुलीशी कामाशिवाय जास्त कधीच बोलला नाही. आता अर्जुन अस्वस्थ झाला होता. ती गेली त्या दिशेने तो जायला निघाला तिच्या पाठीमागे. इतक्यात तन्वीने त्याचा हात पकडला आणि म्हणाली, अर्जुन कुठे निघालास? तू काही चॉईस करत नाही का? तुला आणखी काही हवं आहे का सांग. आणि तो आता एकदा तन्वीकडे आणि एकदा ती मुलगी गेली त्या दिशेने पाहत होता. आणि तन्वी म्हणाली, अरे तिकडे का पाहत आहेस? कोणी आहे का ओळखीचं? आणि तो म्हणाला, नाही, कोणीच नाही. मग ते दोघेही घरी आले. संध्याकाळचे 7 वाजले होते. रात्री झोपताना सुद्धा त्याला तेच डोळे आणि त्यातली ती निरागसता अस्वस्थ करत होती. तो कुठेतरी हरवून गेला होता. रोजच्यासारखा उतावळी नाही झाला तो. तन्वीला तर वाटलं होतं की आज रात्री तो तिला खूप सतावणार, झोपूच द्यायचा नाही. पण तो शांत होता आणि तन्वी त्याच्याजवळ आली. त्याच्या छातीवर डोकं ठेवून त्याच्या बोटात बोटं गुंफून म्हणाली, व्हॉट हॅपन बेबी? तुला काही होतंय का? व्हाय आर यू अपसेट? तू इतका अपसेट का आहेस? आणि तो तिला तशीच एका हाताने कुशीत घेऊन म्हणाला, नथिंग, काही नाही. मग तन्वी म्हणाली, नाही कसं? असं काहीतरी आहे जे तू मला सांगत नाहीस, सांग ना काय झाले. आणि तो पुन्हा तिला आवेगाने मिठी मारत म्हणाला, दॅट्स नॉट इम्पॉर्टंट, ते जास्त महत्त्वाचं नाही. आणि काही नाहीच तर मी तुला काय सांगू? ट्रस्ट मी, माझ्यावर विश्वास ठेव, असं काहीच नाही. असं म्हणून त्यानं तिच्या कपाळावर किस केला आणि म्हणाला, नाव लेट स्लीप, आता आपण झोपूया, उद्या ऑफिसला जावं लागेल ना. आणि ती मान हलवून हो म्हणाली. लाईट ऑफ केल्या आणि त्याने डोळे मिटून घेतले. पण पुन्हा तेच निरागस डोळे त्याला दिसले आणि रात्री केव्हा तरी तो झोपला. सकाळी तो 9च्या ठोक्याला त्याच्या खुर्चीत होता. मग सर, हाऊ वॉज अमेरिका ट्रिप? अतुलने विचारलं. सर, अमेरिका ट्रिप कशी वाटली? आणि अर्जुन तरीही त्याच विचारात होता. त्याला असं खूप आतून वाटत होतं की नक्की त्या मुलीचं आणि त्याचं काहीतरी कनेक्शन आहे. आणि मग अतुल टेबल वाजवून म्हणाला, हॅलो अर्जुन सर, तुम्ही अजूनही तिथेच आहात का? आणि अर्जुन भानावर आला आणि म्हणाला, अरे तू काही म्हणालास का? मग अतुल हसून म्हणाला, मी म्हणालो की कॉन्फरन्स कशी झाली? आणि अर्जुन हसून म्हणाला, ॲज युज्युअल, नेहमीप्रमाणे. त्यात नवीन काय ते असणार. पण हां, युनिव्हर्सल मार्केटमध्ये काही नवीन कंपन्या एंट्री करत आहेत. आता आपणाला त्यांच्याशी स्पर्धा करावी लागणार आहे. आपण जे काही त्यासाठी डिटेल्स आहेत आणि ज्या काही नवीन अपडेट आहेत त्या या पेनड्राईव्हमध्ये आहेत. ते घे आणि डीप स्टडी कर. ओके, पण त्याआधी या काही डॉक्युमेंट्सवर तुमच्या सह्या पाहिजेत, म्हणत अतुलने एक फाईल त्याच्यासमोर दिली आणि अर्जुनने भराभर त्याच्यावरती सह्या केल्या आणि तोही कामामध्ये गुंतून गेला. आता असेच दिवसांमागून दिवस जात होते. अर्जुनच्या कंपनीच्या प्रगतीचा रेशो वाढतच चालला होता. तन्वीसुद्धा खुश होती. कुणालाही अमेरिकेवरून आला आणि त्याने तन्वीला फोन करून सांगितलं. आणि तन्वी अर्जुनला म्हणाली, आपण उद्या कुणालकडे जातोय, चालेल? संडेच होता, त्यामुळे अर्जुनसुद्धा रेडी झाला. आता दोघेही छान तयार झाले होते. जेवणाचं इन्व्हिटेशन दिलं होतं दोघांनाही कुणालने. आणि अर्जुन म्हणाला, फायनली तो दिवस आलाच म्हणायचं. आज भेट होणार माझी आणि माझ्या साल्याची, समोरासमोर. आणि तन्वी अर्जुनला म्हणाली, अर्जुन तू त्याला जास्त त्रास देणार नाहीस, प्रॉमिस मी. आणि अर्जुन बारीक चेहरा करून मनातच म्हणाला, मी नाही त्याला त्रास देणार, कारण आधी जो त्रास दिलाय तो जर तुला कळला तर तू मला किती त्रास देशील हे इमॅजिन करूनच माझ्या पोटात गोळा यायला लागलेला आहे.
या पिसाळलेल्या वाघिणीला जर कळलं की मी तिच्या बछड्यासारख्या भावाला आधीच डिवचलं आहे तर ती मला फाडून खाणार, अगदी डायनिंग टेबलवर ठेवूनच, तेही विदाऊट सॉस.